पंचायतीचे माजी नगरसेवक तसेच समाजसेवक निलेश विजय गायकवाड हे नेहमीच सामाजिक आणि लोककल्याणाच्या कार्यात अग्रेसर राहिले आहेत। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, गरजूंच्या मदतीला तत्पर धाव घेणे आणि सामाजिक ऐक्य टिकविणे ही त्यांची खास ओळख बनली आहे। वयाच्या केवळ 18व्या वर्षी समाजकार्यात प्रवेश करून त्यांनी आपले आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले। सलग 5 ते 6 वर्षे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी निभावताना त्यांनी अनेक जनहितकारी उपक्रम राबविले। त्यांच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेसाठी पिवळे रेशन कार्ड मिळवून देण्यात त्यांनी मोठे योगदान दिले, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य, अन्न व शिक्षणाशी संबंधित प्रश्न सुटले। कोरोना काळात देखील त्यांनी कामगिरी उल्लेखनीय राबवली आहे। त्यांनी संकटग्रस्तांना अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक वस्तू पुरवून सेवा कार्य केले। युवकांसाठी निलेश गायकवाड हे आजही प्रेरणादायी ठरले आहेत। ते नेहमी सांगतात की दिवसातून 2 ते 3 तास तरी समाजसेवेसाठी द्या, समाजाला हातभार लावा। त्यांच्या मते दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे। या निमित्ताने माजी नगरसेवक व समाजसेवक निलेश विजय गायकवाड यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच माझी शुभेच्छा असे त्यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव निलेश विजय गायकवाड, माजी नगरसेवक दिंडोरी। माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दीपावली तुम्हाला आनंदी आणि भरभराट जावो याची ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो। भाऊ, समाजकार्यात तुम्ही नेहमी अग्रेसर असतात, या मागची नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगाल? मी पहिल्यापासून वयाच्या 18 वर्षापासून मी समाजकार्यात एकदम अग्रेसर असो। कोणाचं कोणतेही कार्य असो, गोरगरिबाचं मी पूर्ण मन धनाने ते पूर्ण काम पूर्ण करण्याच्या कायम स्वरूपी त्याच्या मार्गावर राहतो। आतापर्यंत आपल्या कार्यामुळे समाजात कोणते बदल घडले असे आपल्याला वाटते? मी समाजाचा जेमतेम 5 ते 6 वर्ष तालुका अध्यक्ष राहिलेलो आहे। अजूनपर्यंत मी समाजाच्या ज्या बी आणि अडचणी आलेल्या आहे ओबीसी बाबत त्या पूर्ण मी आतापर्यंत करत आलेलो आहे। इथून पुढे मी कायम ओबीसी बरोबर राहून ओबीसी करत कोणतेही कार्य, कोणते कामावर मी पूर्ण करण्यात सदैव प्रयत्न करत राहील। समाजसेवेतील एखादा प्रसंग काय सांगाल जो आजही आपल्याला प्रेरणा देतो? जो आरोग्याच्या समस्या होत्या त्या आरोग्याच्या समस्या आम्ही जो गोरगरिबांना पिवळे रेशन कार्ड नव्हते, पिवळे रेशन कार्ड देण्याचे काम बी बहुतेक मी साहेबांना सांगून पिवळे रेशन कार्ड बी देण्यात आलेले होते। आणि त्या पिवळे रेशन कार्डामधून बहुतेकांच्या जो बी आरोग्य समस्या होत्या, ऑपरेशन वगैरे, त्या पिवळे रेशन कार्डामधून 50% पूर्ण तो मी करत आलेलो आहे। युवकांनी समाजसेवेकडे कसे पाहावे आणि त्यांचा सहभाग कसा वाढवावा असे आपल्याला वाटते? माझं तर सर्वांना युवकांना असंच म्हणणं राहतं की तुम्ही थोडाफार वेळ बी देऊन दिवसातून 2-3 तास वेळ देऊन थोडाफार समाजसेवा केली पाहिजे। दिंडोरी तालुक्याच्या विकासात सध्या कोणती मोठी गरज आहे असे आपल्याला वाटते? दिंडोरीच्या मोठ्या समस्या ही का रोडचा प्रश्न आहे, सिग्नल चौकलीवर झाले पाहिजे, कारण ट्रॅफिकची सर्वात जास्त मोठी समस्या आहे। त्याचप्रमाणे आपला जो दिंडोरी तालुक्याचा शेतकरी आहे, शेतकऱ्यांना हमी भाव हा सरकारने दिला पाहिजे असं मी याच्या मागे मी बोलत आलो, याच्या पुढे मी सांगत राहील। जाता जाता नागरिकांना काय संदेश द्याल? जाता जाता नागरिकांना एवढाच संदेश देईल का तुम्ही सदैव समाज कार्यामध्ये अग्रेसर राहा व आपले मोठे वडीलधारी माणसांच्या सदा आज्ञेमध्ये तुम्ही काम करत राहा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।